बघा फ्रेंड्स, काय छान निसर्ग आहे. अतिशय शांतता आहे इथे. फ्रेंड्स हे बघा, इथून तुम्हाला मधुबन आणि ही सुरक्षा स्मार्ट सिटी कशी दिसते पहा. तर फ्रेंड्स हे बघा, आपण त्या दिवशी इथे ब्लॉग जो होता स्टॉप केला होता. जर वसई निसर्गमय तुम्ही जर माझा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळेल. मिल्की ही बघा, आमची मिल्की सकाळी उठली माझ्याबरोबर 5:30 वाजता. मिल्की इथे बघ. ए पिल्लू, ए गुंडू, ए गुंडू, कोण येते, कोण येते. ए अरे इथे बघ ना. बरं बस तू इथेच. तिला इथेच बसायला आवडतं कारण की इथे तिला छान वाटतं. तर फ्रेंड्स, आता मी निघाली आहे जॉगिंगसाठी, मॉर्निंग वॉकसाठी. मागे जेव्हा मी एक व्हिडिओ बनवला होता वसईचा, तो जिथे मी पाऊस आला म्हणून मी स्टॉप केला होता, तर तिथून आपण परत एकदा तिथे जाऊन मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेन. आणि फ्रेंड्स, पुन्हा एकदा मगाशी लिफ्टमध्ये लगेच लिफ्ट पण झाली तर मी लगेच कट केला. तर गुड मॉर्निंग, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स. पुन्हा सकाळी 5:30ला उठली आहे. एवढं मस्तपैकी इथे पक्ष्यांचा थवा. तर फ्रेंड्स, सकाळी 5:30ला मी उठली आहे आणि इतकं छान वाटतं, इतकं फ्रेश वाटतं. म्हटलं सकाळी सकाळी जाऊया जॉगिंगला. आणि ही खूप चांगली हॅबिट आहे जी मला लाभून घ्यायची आहे स्वतःला. आणि आता माझं वजन तर खूप म्हणजे वाढलं आहे. मला खूप शरीरामध्ये खूप हॅवी वाटते. तर म्हटलं थोडंसं आपण वेट लॉस करायला हवं. निदान आपण स्वतःला असं जड वाटू नये असं तरी आपण राहावं. आणि खूप छान वातावरण आहे इथे. आजूबाजूला खूप छान ॲटमॉस्फिअर आहे. हे बघा फ्रेंड्स, इथे गार्डन. बेस्ट फील वाटतं एकदम. सकाळी सकाळी निघायचं, इतकं छान वातावरणमध्ये खूप खूप मस्त आणि फ्रेश फिलिंग होतं अतिशय. चला तर फ्रेंड्स, मी आता थोडा वेळ वर्कआउट करते. फ्रेंड्स, शिवण्या आणि अथर्व, त्या दिवशी अथर्व आलेला होता. तर अथर्व आणि शिवण्या परत गेली आहे कारण की तिला त्या दिवशी आजारी पडली म्हणून आम्ही रिटर्न घेऊन आलो होतो. तर तिला काय राहायला भेटलंच नाही. तर मग ती परत गेली आजीकडे आणि आता ती तिथेच आहे. आता त्या दिवशी मी थोडंसं ब्लॉग बनवलं होतं पण मी अपलोड नाही केलं. तर ह्याच्यामध्ये थोडेसे स्क्रीन टाकेन मी. हेलो फ्रेंड्स, तो अभी अथर्व जा रहा है घर पे. अथर्व, कैसा लगा तुझे घर पे? अभी रिटर्न जा रहे. हाँ, शिवन्या आता चालली आहे ना. हाँ, बाय बाय बाय. आत्ताचे तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स किती वाजलेत? आता वाजले 6:20. 6:20 झाले तरी म्हणजे उजेड बघा इतका. इथे 6 वाजताच फ्रेंड्स ना, 6 वाजले की इथे अगदी म्हणजे असं क्लिअर दिसायला लागतं. 5:30ला थोडाफार अंधार असतो. 5, 5:15, 5:30पर्यंत अंधार असतो. त्यानंतर अगदी क्लिअर दिसायला लागतं इथे सगळं काय. खूप छान आहे एकदम. तर फ्रेंड्स हे बघा, आपण त्या दिवशी इथे ब्लॉग जो होता स्टॉप केला होता. जर वसई निसर्गमय तुम्ही जर माझा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळेल. तर फ्रेंड्स हे बघा किती छान आहे इथे लोकेशन. छान, इथे हा शेतीच आहे ही कम्प्लिटली.
समोरच तुम्हाला सनराईज बघा होता ना. हां. इतकं छान वाटतं फ्रेंड्स, असं सकाळी सकाळी मॉर्निंगला तुम्हाला इतकं छान वातावरण मिळतं आणि रोज सनराईज पाहायला मिळेल तर खूपच छान. हे बघा, चला सूर्योदयाला आपण नमस्कार करून पुढे जाऊया. मी थोडंसं तुम्हाला पुढचं दाखवते पुढे काय आहे. फ्रेंड्स, हा जो एरिया आहे तो राजीवली समथिंग असं काहीतरी बोलतात, त्याला नाव आहे. फ्रेंड्स, कोयलचा आवाज येतोय बघा. छान व्हॉइस आहे कोयलचा. फ्रेंड्स, हे बघा नायगाव. मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते. आणि हा रोड समोरचा जातोय तो वसई स्टेशनला. हे बघा फ्रेंड्स, नायगाव तुमच्या समोर आहे. फ्रेंड्स, इथे बघा मिठाची शेती होते, सगळे सॉल्ट प्लांट आहे ते. हे बघा मिठाची शेती, हा कम्प्लिटली नायगाव. हे बघा फ्रेंड्स, काय छान निसर्ग आहे. अतिशय शांतता आहे इथे. फक्त येणारी जाणारी लोक आहेत आणि गाड्यांची ये जा आहे बस. फ्रेंड्स, हे बघा इथून तुम्हाला मधुबन आणि ही सुरक्षा स्मार्ट सिटी कशी दिसते पहा. फ्रेंड्स, जेव्हा मी काल ह्या बाजूने गेली ना, हे जे छोटे छोटे आहेत ना, हे डोंगरसारखं म्हणजे हे माती छोटे छोटे, तर फ्रेंड्स ना तिथे मला सरडे, इतके सरडे होते ना की काही विचारू नका. खूप सरडे होते काल. हे बघा ह्या बाजूला इतके सरडे होते आणि एक्झॅक्टली तोच कलर, जो मातीचा कलर आहे ना, मातीचा जो थर आहे इथे, तोच कलर होता. खूप सरडे होते प्रचंड. छान अशी झाडं लावलेली आहेत. बघा फ्रेंड्स, हे गुजरात गॅसचं हे प्रोजेक्ट आहे. दाखवते तुम्हाला.
गुजरात गॅस प्रोजेक्ट. छान वाटतं ना. फ्रेंड्स, हा बघा रोड छोटासा, हा जातोय बसेस स्टेशनला. आणि ती बघा मेल ट्रेन येते, इथूनच दिवासाठी लोकल जाते. ती बघा मेल ट्रेन दिसते तुम्हाला. समोरच तुम्हाला इथे बसेस स्टेशन आहे, त्याच्या बाजूचा हा परिसर. हे बघा फ्रेंड्स, हा पूल आहे ॲक्च्युली. पण क्रॉस करूया रोड. फ्रेंड्स, माहिती नाही, ही गटर लाईन आहे ॲक्च्युली तिकडे खाली, त्याच्यावरती पूल आहे. हे बघा ट्रेन्स. फ्रेंड्स, जो हा पूल आहे ना, ती खाली गटर लाईन आहे त्याच्या. ॲक्च्युली मला वाटतं ही आधी नदी वगैरे असावी, त्याचं आता कम्प्लिटली गटर लाईन झालेली आहे. हे बघा, हे बघा सॉल्ट प्लांट. इथे शेती होते मिठाची. समोरच स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आणि मिठागरे. इथून जायला रोड आहे. मला वाटते ते पावसातून पाणी जाम भरत असणार. गटर लाईन आहे कम्प्लीट. थोडंसं पुढे जाऊन दाखवते तुम्हाला. एक छोटंसं रोड आहे खाली जायला. ही जर नदी असती तर फ्रेंड्स एक नंबर. हे बघा, दाखवते तुम्हाला कसं आहे खाली. तर हा पूल आहे, ज्या पुलावरून आता आपण आलो, आणि हाच रोड जातो स्टेशनला. तर चला फ्रेंड्स, थोडंसं अजून पुढे जाऊया, थोडंसं अजून एक्सप्लोर करूया. पण खूप छान आहे, मस्त हवा चालली आहे इथे. इतकं छान वाटतं नेचरमध्ये, फ्रेश फील होतं आहे कम्प्लिटली.
तर फ्रेंड्स, मी आता इथूनच रिटर्न जाते. समोर स्टेशन आहे. तर चला फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. त्याच्या पुढील मी तुम्हाला थोड्या दिवसांनी, काही दिवसांनी दाखवेन. ब्लॉग आवडला असेल, जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स, अजून असे व्हिडिओज मी नक्कीच टाकत राहीन. तर तुम्हाला कसं वाटलं आमचा वसई? आमचा हो, आमचा वसई. निसर्गमय वातावरण आहे कम्प्लिटली फ्रेंड्स. तर चला, बाय बाय. ब्लॉगला एंड करूया. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय. तर फ्रेंड्स, मी घरी आली आहे. मिल्की बघा, ती माझी वाट बघत होती. कशी करते, माझी वाट बघत होती माझं पिल्लू. काय झालं बाबू? मम्मा जॉगिंगला गेली होती. काय झालं माझ्या बाबूने? मला मिस केलं. तू मला मिस केलं बाबा? आले आले मेरा बच्चा. अशा मम्माला मिस केलं जातं. बघा कशी करते. थोड्या वेळासाठी बाहेर गेली ना तरी ती एकदम हे होते, वाट बघत असते माझी. माझं गोंडस पिल्लू आहे ना पिल्लू? चलिए, चला, कम 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 कम. अरे मेरा बच्चा, ये. तू खाल्लास नाही? खाऊ तुझा नाही खाल्ला बाबा? आले आले. हे माझं बाबू मला मिस करत. हे माझं पिल्लू. बरं 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 बरं. उगी माझं बाळ. मला समजलं, मला तू मिस केलं. मला समजलं. चला बरा. हो रे, ये चल ये. अरे माझं सोनं, अरे माझं सोनं. आले. काय करते? हां, मम्मा बाहेर गेली होती. वास घेते, वास. मम्मा बाहेर गेली होती बेटा. आले मेरा बच्चा. हां, मम्मा स्मेल येतो ना. कुठून आली मम्मा? कुठून आली? मम्मा फिरून आली सगळीकडून. छी, चाटू ना. चाटते मला. आले मेरा बच्चा. माझे बाबू आहे ना तू? माझे बाबू आहे ना? छी, मम्माचं सगळं गंध आहे. छी, मेरा बच्चा. तिला वास येतो. मी बाहेरून आले ना तिकडून, तर तिथे स्मेल घेते. कुठून आली ही? कुठून आली आहे मम्मा? स्मेल घेते ती. कुठून आले बाबू? हे माझं पिल्लू आहे, माझं सोनं आहे. हे माझं सोनं आहे गो, माझं बाबू आहे. अरे मेरे बच्चा, मेरा बच्चा. बरं. मी आता आली आहे ना घरी. थोड्या वेळासाठी तर गेलेली ना. वाट बघत असतं ग माझं पिल्लू. बघा, त्याने खाल्लं पण नव्हतं, आता खायला गेली ती.